ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या गुरु द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपण बघितलं आत्मा प्रकाशकः देह तमसः उच्यते। आत्मा काय आहे? तो प्रकाशक आहे. म्हणजे देहाच्या ज्या सगळ्या हालचाली आहेत, देह म्हणजे सगळं आलं त्याच्यात, देह मन बुद्धी इंद्रिय, ते सगळ्या ज्या देहाच्या हालचाली आहेत त्या प्रकाशात आणणारा तो आत्मा आहे. पण देह मात्र कसा आहे माहिती का? त्याच्याकडून प्रकाशित होणारा आहे. सूर्य हा प्रकाशित करणारा आहे, चंद्र हा सूर्याकडून प्रकाशित होणारा आहे. एवढा फरक आहे. काल आपण हे समजण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण घेतलं होतं की ट्यूबलाईट, फॅन, कूलर, गीझर या सगळ्या नुसत्या वस्तू आहेत. ज्यावेळी त्या वस्तू आपण इलेक्ट्रिसिटीला योग्य पद्धतीने जोडू, त्यातून करंट वाहील, त्यावेळी त्या वस्तू आपापली कार्य करतात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्या वस्तूंना प्रकाशित करते आणि त्या वस्तू इलेक्ट्रिसिटीकडून प्रकाशित होतात. त्याप्रमाणे देह ही सुद्धा एक वस्तू आहे. मग देहाबरोबर देह मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्या वस्तू आहेत. आत्मतत्वाला त्या जोडल्या विशिष्ट पद्धतीने की त्या प्रकाशित होतात आत्मतत्वाकडून. मग आता काय आहे माहिती का?
ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक बोर्डला, इलेक्ट्रिक सॉकेटला, इलेक्ट्रिक पिन जिथे लावतो आपण, सगळ्या गोष्टींना आपण किती जपतो ना. त्याला पाण्याचा हात नको, त्यात पाणी नाही जाता कामा. ज्यावेळी पिन लावतो त्या पिनला पाण्याचा हात लागला, मग काहीतरी होतं, स्ट्रोक्स येतात इलेक्ट्रिकचे. म्हणजे जपावं लागतं. त्याच्याप्रमाणे काय आहे माहिती का, आपलं देह तर फारच जड आहे, पण मन आणि बुद्धी थोडेसे सूक्ष्म आहेत, पण तरीसुद्धा ते आत्मतत्वाच्या मानाने जडच आहेत. मग मन आणि बुद्धी हे जर योग्य मार्गाने आत्मतत्वाला जोडले गेले नाहीत तर त्याचा शॉक बसण्याची शक्यता असते. आणि म्हणून या मनाच्या द्वारे मनाला आत्मतत्वाच्या विचारांचं कनेक्शन प्रॉपरली जोडलं जात नाही, आणि म्हणून सुखदुःखांचे शॉक्स आपल्याला बसतात. ओला हात लागतो तिथे, आत्मतत्वाचं स्मरण राहत नाही. बुद्धीचंही तसंच आहे. बुद्धिमान प्रत्येक मनुष्य आत्मतत्व प्राप्त करत नसतो. अंडर 10 लाईन्स, 10 अंडरलाईन करायच्या याला. बुद्धिमान आहे म्हणून तो आत्मतत्व प्राप्त नाही करत, आणि तो आत्मतत्व प्राप्त करतोच असं नाही. म्हणूनच बुद्धी केवळ चालवल्यामुळे सुद्धा जीवनात स्पार्किंग होतं आणि शॉक बसण्याची शक्यता असते. प्रॉपरली आत्मतत्वाला, म्हणजे हे सगळे विजेच्या उपकरणांसारखी समजा. इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, हे सगळी उपकरणं आहेत. ते त्यांचं कार्य करतात. मग ते कार्य कसंही करू दे, चैतन्य तत्व ते प्रकाशित करतं त्यांना. पण ते जर प्रॉपरली जोडलं गेलं असेल तर सर्किट पूर्ण होतं, आणि मग जीवनात शॉक्स बसण्याची शक्यता कमी होते किंवा नसते. पुढचा श्लोक असा आहे, आत्मा नित्यः देहः अनित्यः तयोः ऐक्यं प्रपश्यन्ति किम अज्ञानम अतः परम. हा काय आहे? आत्मा नित्य आहे आणि देह अनित्य आहे. नित्य आणि अनित्याच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. तीनही काळात जे टिकून राहतं ते नित्य असतं, सदा सर्व काळ टिकतं. काळाच्या पलीकडची डेफिनेशन आहे. आणि
येतं आणि जातं, टिकत नाही, ते अनित्य असतं. खरं तर तसं म्हटलं तर एका चैतन्याशिवाय कोणतीही गोष्ट या विश्वामध्ये नित्य नाही. ह्याच्यावरून सिद्ध होतच की देह अनित्य आहे. आणि खास जरी देहाचा विचार आपण केला तरी देहाचा विचार प्रत्यक्षात केल्यानंतर देहाला अवस्था आहेत. बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, युवक अवस्था, वृद्धावस्था. देहाला अवस्था आहेत वेगवेगळ्या. त्या त्या अवस्थांमधून देह जातो. म्हणजेच तो एका अवस्थेचा त्याग करतो आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये तो दुसऱ्या अवस्थेचा तो स्वीकार करतो आणि त्या अवस्थेत तो राहतो. म्हणजे त्याची एक अवस्था बदलून दुसरी, दुसरी बदलून तिसरी. हा जो बदल आहे त्याला म्हणतात अनित्यता. ठराविक गोष्टीचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता म्हणजे नित्यत्व. ते फक्त आत्मतत्वामध्येच आहे, बाकी कशातही नाही. आणि ते केवळ आहे त्याच्यात, म्हणून ते आपल्या केवळ अस्तित्वाने सगळ्या अनित्य गोष्टींना सुद्धा ते प्रकाशित करू शकतं. नाही तर ते म्हटलं असतं, अरे हे सगळे जड पदार्थ आहेत, यांची कपॅसिटीच नाही, ह्यांना मी काय प्रकाशित करू, असं म्हटलं असतं. म्हणजे आत्मतत्वाचीच सामर्थ्य नाही आहे असं म्हणावं लागलं असतं कदाचित. पण ते सदैव नित्य आहे, म्हणूनच ते केवळ अनित्य सगळ्या गोष्टींना स्वतःच्या नित्यत्वामुळे ते प्रकाशित करू शकतं. ते नित्य आहे. उदाहरणार्थ आम्ही आहोत. बाल्यावस्था होती तेव्हाही मी होतेच. प्रत्येक अवस्थेत मी आहेच. आपल्याला इथपर्यंत पटतं. तारुण्यावस्था होती, मी आहेच माझ्या तारुण्यावस्थेत. काय आहे माहिती का, एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला भेटली. ती जर असं म्हटली की तारुण्यावस्थेत मी परदेशी होते, तुझ्या तारुण्यावस्थेत मी परदेशी होते, म्हणून तुझ्यात झालेला बदल मला कळला नाही, मी ओळखलं नाही. हे विधान ठीक आहे हो. माझ्या स्वतःच्या तारुण्यावस्थेत मी कुठे होते, कशी होते, ह्याचं मला अज्ञान असूच शकत नाही. माझी बाल्यावस्था, आठवतात मला गोष्टी. माझी किशोरावस्था, माझी तारुण्यावस्था, सगळ्या गोष्टी आठवतात मला. इथपर्यंत सगळं आपल्याला पटतं. पण हा मार्ग काय आहे माहिती का, आत्मतत्व शोधण्याचा मार्ग का आहे आपल्यासमोर माहिती आहे. मुख्यत्वे
माझी वृद्धावस्था मला समजते आणि 4ही पूर्वीच्या अवस्था मला माहिती आहेत. सगळे वेळी मी हजर होते. पुढे एक प्रॉब्लेम येतो. ज्यावेळी हा देह नाही आहे, त्याच्यानंतर आलेली, देह नसताना नंतर आलेली जी बाल्यावस्था आहे, त्या अवस्थेत मला देह नसतानाची अवस्था आठवत नाही. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे. म्हणजे मला बाल्यावस्था आठवते, किशोर अवस्था आठवते, कुमार अवस्था आठवते, तारुण्यावस्था आठवते, वृद्धावस्था आठवते. ज्यावेळी हा देह सोडून मी जाते, तेव्हा देह सोडल्यानंतरची अवस्था मला का आठवत नाही? कारण देहालाच मी म्हणत होते. देह गेल्यानंतर मी नाहीशी झाले, मी पण गेलं माझं, आणि म्हणून स्मृती गेली. फरक एवढाच आहे. तो प्रयत्न आहे इथे, की देहाला मी का नाही म्हणायचं, तर जे नित्य आहे कायमचं, ज्यानी मला जगवलं आहे, म्हणजे ज्यानी मला कायम ठेवलं आहे, अवस्था कोणतीही असू दे, काहीही असू द्या, आजारी असू दे. आजारी पडण्याच्या आधी मी होते, पडल्यानंतर मी आहे, बरं झाल्यावर मी आहेच. मी तीनही अवस्थात आहे हे मला कळतंय. त्याचा देहाशी काहीही संबंध नाही हेही मला कळतंय, पण ते वळत नाही आहे. देह असेपर्यंत आम्हाला सगळ्या अवस्थांमधलं सगळं आठवतं. देह गेल्यानंतरचं दुसरा देह येईपर्यंत काय स्थिती होती हेही जर आम्हाला आठवलं तर त्याला म्हणायचं मेडिटेशन. आणि मग दुःखाचा कुठेही प्रश्नच येणार नाही. तेव्हा कळेल की हा खेळ जो आहे तो कंटिन्युअस आहे, एक झालं की दुसरं. या श्लोकांच्या शब्दात नाही, पण श्लोकांच्या अर्थाच्या मागे फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून आत्मा नित्य आहे, देह अनित्य आहे. या एका गोष्टीवरनं आपल्याला कळतं की सगळ्याच अनित्य गोष्टींच्या मागे आम्ही लागलो आहोत. आमचं खरं स्वरूप नित्य स्वरूप, म्हणजे आमच्यामध्ये बदल नाही होत. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, मी आहेच, इथेच आहे. मी कुठेच जात नाही. अवस्था दिवसाच्या बदलतात, अवस्था वयाप्रमाणे बदलतात. बालक, किशोर, तरुण, अवस्था वयाप्रमाणे बदलतात. तरी मी एकच आहे. जे जे अनित्य आहे
ते मनामध्ये साठवून ठेवण्यात अर्थ नाही. आणि नित्य संपूर्ण जगामध्ये एकच आहे, ते म्हणजे सत्यतत्व. मग आता जर अनित्य जे आहे त्याच्यावर जर फोकस करण्यात अर्थ नाही आहे, तर कशावरच फोकस करण्यात अर्थ नाही ना. कारण काय, काहीच नित्य नाही आहे. त्याच्यामुळे हे जे एकच समजलं जातं, देह काय आणि आत्मतत्व काय, तर असं ते नाही आहे. देह हा आत्मतत्वापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. सतत शरीरामध्ये तर बदल होत राहतातच, परंतु मनामध्ये सुद्धा बदल होत राहतात. कारण काय आहे माहिती का, मनामध्ये जो विचार दुपारी येईल तो आत्ता नसतो. मनामध्ये एखाद्या गोष्टीचं महत्त्व जर काल असेल तर ते आज नसतं. काल एक्झिबिशनमध्ये पाहिलेली साडी खूप घ्यावीशी वाटली असेल पण घेतली नाही. ती जबरदस्त इच्छा आज नसते, आज बदलतं. सतत सगळ्या गोष्टी बदलतात. बुद्धीच्याही बाबतीत तेच आहे. वासनांचं सुद्धा काळाबरोबर येणं बदलतं. जे बदलतं त्याच्यावर फोकस करण्यात काहीही अर्थ नाही. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं उद्या पेपर आहे, उद्याच्या पेपरात काय येणार आहे, हा पेपर आहे उद्याचा, सगळं पाठ करून या. तुम्ही सगळा पेपर उद्या पाठ करून आलात आणि आज आता प्रश्न वेगळेच घातले तर काय करायचं. दोष कुणालाही देऊ नाही शकत. त्याचं कारण पेपर बदलला, तो पेपर तोच असणं आणि बदलणं ही अनित्यता अनित्य मन असलेल्या माणसाच्या विकारांवर अवलंबून आहे. सगळं अनित्य आहे. ही जर खुणगाठ बांधली ना, प्रत्येक वेळी ही जर खुणगाठ बांधली की सगळं अनित्य आहे, मग संपलं. फक्त नित्य गोष्टीचाच विचार करायचा आहे ना. अनित्य गोष्टीचा विचार करतोय कोण?
आम्हाला जर माहिती असतं की हा फक्त पेपर पॅटर्न आहे, केवळ पेपर पॅटर्न आहे, हा अनित्य आहे, तो बदलणार आहे, तर नुसतं पॅटर्न म्हणून आम्ही पाहून ठेवलं असतं, जसंचं तसं पाठ नसता केला. इथेच तर आमची चूक झाली आहे. जे काही दिसतं ते आम्हाला खरं वाटतं, आणि जे काही खरं वाटतं त्याच्या आम्ही मागे खूप लागतो. इतकं वारंवार सांगितलं आहे की या सृष्टीत दिसणारं जे काही आहे ते भासमान आहे. मग आता ते दुसऱ्या भाषेत सांगतात की जे काही आहे तर नित्य अनित्यतेचा विचार आपण केलेला आहे. आणि इतका ढोबळमानाने तो जर विचार आहे, शरीराचे प्रत्येक अवयव घ्या आणि हे जे प्रत्येक जे अवयव आहेत, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे ज्या मायेमध्ये वावरणार आहेत, व्यवहार करणार आहेत, ती पंचमहाभूतं, हे सगळं 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 शेवटी काय आहे? अनित्य. सारखे शरीरात खूप बदल होतात, मनामध्ये बदल होतात, बुद्धीमध्ये बदल होऊ शकतात. शरीर तर बदलतं हे तर आपण जाणतोच, बुद्धी पण बदलते. वय झालं की आठवेन असं होतं, काहीतरी होतं, बुद्धीही बदलते. आत्मनस्तत्प्रकाशत्वं यत्पदार्थावभासनं नान्यदीदीति दीदीर्तो नान्यदीर्दीप्त दीप्तिर्भवत्याद्य यतोनिशि. नान्य म्हणजे न अन्य, दीप्ती म्हणजे अग्नी, काय आहे? सूर्यामुळे चंद्र प्रकाशित होतो, पण तो सूर्याच्या प्रकाशात दिसत नाही ना. त्याचे कारण तो सूर्यामुळे प्रकाशित झालेला असतो, त्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, त्याच्यामुळे तो दिवसा येत नाही. दिवसा आला तर स्वतःच्या प्रकाशामुळे त्याला सगळं उजळून टाकावं लागेल, ते सामर्थ्य त्याच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू सगळ्या कधीही काहीही प्रकाशित करू शकत नाहीत. फार महत्त्वाचं वाक्य सांगते आहे मी, हे इथे काही नाही आहे.
वस्तू कधीही काहीही प्रकाशित करू शकत नाहीत. तरीसुद्धा पैठणी साडी हा विचार आमचं मन प्रकाशित करून टाकते की नाही. मग जर सायन्स जर हे सांगतं की वस्तूंना स्वतःचा प्रकाश नाही, वस्तू प्रकाशित होतात आत्मतत्वाकडून, आपल्याला त्या वस्तूंमुळे आनंद मिळतो ना. म्हणजे त्या वस्तू माझ्या जीवनात आनंद प्रकाशित करतात असं आम्हाला वाटतं. तसं काहीच होत नाही ॲक्च्युअल तसं काहीच होत नाही. आणि म्हणून आम्ही फसलेलो आहोत. वस्तू किंवा व्यक्ती किंवा जे काय आहे या मायेमध्ये ते आम्हाला आमच्या जीवनाला प्रकाशित करू शकत नाही. पण आम्हाला असं वाटतं ही पैठणी खूप छान आहे. आणि पौर्णिमेची रात्र जी असते ना, चंद्र हा जरी प्रकाशित होत असला सूर्यापासून, तरी जशी पौर्णिमेची रात्र ही मनमोहक असते, त्याला जरी स्वतःचा प्रकाश नसला तरीसुद्धा पूर्ण चंद्र दिसतो. त्या प्रकाशात अगदी पृथ्वी छान प्रकाशित होत असते, आनंदित असते पृथ्वी. त्याच्याप्रमाणे काय होतं माहिती का, या वस्तू, व्यक्ती, हे संबंध, हे माया, हे सगळं त्यांना जरी स्वतःचा प्रकाश नसला तरी माया मोहामुळे पौर्णिमेच्या चांदण्यांप्रमाणे आमच्या जीवनात त्या वस्तू, व्यक्तींचा भास निर्माण होतो. हे आपलं आहे, ते आपलं आहे, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, अपेक्षा त्याच्याबद्दल. त्याचं कारण प्रकाशित झालेल्या गोष्टी ज्या आहेत, जडत्व, ते आम्हाला बघण्याची सवय लागली. कारण आम्ही देहाला, मी म्हटलं, प्लॅटफॉर्म बदलला. सगळ्या ज्या वस्तू प्रकाशित होतात त्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित होतं. पण प्रकाशित करणारा जो आहे त्याच्यावर लक्ष प्रकाशित होत नाही. आम्ही जर एक बॅटरी घेतली आणि त्या बॅटरीने आम्ही वस्तू फोकस करतोय, पण त्या बॅटरीची किती आहे शक्ती, की थोडं थोडं आम्ही दाखवू शकतो. हां, इथे या 4 वस्तू आहेत, किंवा दुसरं काहीतरी दाखवताना तिथला प्रकाश केलेला आहे. म्हणजे जे प्रकाशित झालेल्या वस्तू आहेत त्याच्यावरचं लक्ष आमचं केंद्रित न होता, आमचा फोकस हा जो प्रकाशित करतो त्याच्यावर झाला पाहिजे. आणि तो प्रकाशित करणारा दुसरा, तिसरा, चौथा कोणी नसून तो मीच आहे. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ह्याच्यात. सगळ्या या ज्या वस्तू, व्यक्ती, घटना, मान, अपमान,
सुख दुःख, यश अपयश, हे जे सगळं आहे हे सगळं जीवनातलं भासमान आहे, प्रकाशित झालेलं आहे ते. पण हे ज्यांनी प्रकाशित केलं त्याच्यावर फोकस करायला सुरुवात केली की प्रॉपर कनेक्शन लागतं आणि मग सगळी इंद्रिय मन बुद्धी ही त्या चैतन्याशी कनेक्टेड होऊन मग प्रॉपरली काम करायला लागतात. सर्किट पूर्ण होऊन जीवनात थंडगार हवा निर्माण होते कायमची. काय आहे आता इथं सूर्यसुद्धा कमीच पडतो ना, कारण सूर्य काय प्रकाश देतो, मग रात्री कुठे जातो? म्हणजे सूर्य प्रकाश देतो पण त्याला वेळ आहे, ठराविक वेळ आहे त्याला. आपल्या पृथ्वीच्या संदर्भात बघितलं तर त्याला एक ठराविक वेळ आहे. तशी वेळ जर आत्मतत्वाला असती, एकदा आपण जन्म पावलो असतो, दुसऱ्यांदा मृत्यू, तिसऱ्यांदा परत जन्म, चौथ्यांदा परत मृत्यू, असं झालं असतं. तसं नाही आहे ना. आत्मतत्व आपल्याला अखंडपणे प्रकाशित करतंय 100 वर्ष. बाकी काय आहे माहिती का, आमची कनेक्शन्स जुनी झाली आहेत, वायरिंग बदललं पाहिजे. डायरेक्ट वायर्स सगळ्या त्या मेन आत्मतत्वाला जोडल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे मग सगळं व्यवस्थित होईल. आत्मतत्वाच्या प्रकाशित करण्याला लिमिट नाही आहे, नाही तर आमचं जीवन खंडित झालं असतं, मग त्याला जीवन असं म्हटलंच नसतं. इतर गोष्टींप्रमाणे या देहाचं सुद्धा जीवन येतं आणि जातं, पण त्यालासुद्धा एक मर्यादा ठेवली आहे की नाही. 100 वर्ष, 80 वर्ष, 85 वर्ष, 90 वर्ष ठेवली आहे ना मर्यादा. मध्येच आपल्याला भीती नाही वाटत कधीतरी अशी ऑड एकदम भीती नाही वाटत, अरे काय करायचं, काय या आत्मतत्वाच्या मनात काय येईल सांगता येत नाही बाबा, काही झालं मला तर उद्या मी उठीन का नाही, असं तर काही होत नाही. केवढा विश्वास आहे आमचा आत्मतत्वावरती, कंटिन्युअसली ते आम्हाला प्रकाशित करतं. विश्वास इंटरनली आहे, पण एक्सटर्नली आमचं डायरेक्ट वायरिंग त्याच्याशी जोडलेलं नाही आहे, एवढाच फरक आहे. पुढचा श्लोक उद्या बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.